याच अनुषंगाने बोलण्यासाठी शिवसेनेच्या खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे आहेत माझ्यासोबत। ताई, अपेक्षा होती सगळ्या देशाच्या आणि खास करून महिलांचं लक्ष संसदेकडे लागलेलं होतं, पण महिलांची निराशा झाली असं म्हणायचं आपण एक प्रकारे। अगदी दादा, महिलांची निराशा झाली। आपण बघत होतात की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून 100 पेक्षा जास्त महिला महाराष्ट्र सदनात आल्या होत्या, कारण त्यांना महिला आरक्षण मंजूर झाल्यावर जल्लोष करायचा होता। म्हणजे कोणी बंजारा तांड्यावरून आलं होतं, कोणी हातकणंगलेच्या गावातून आलं होतं, कोणी मुंबईच्या मेट्रो सिटीतून आलं होतं। पण तुम्ही आत्ता बघताय की मी त्या सगळ्या महिलांना निरोप दिलेला आहे। अत्यंत दुःखी मनानं त्या महिला गेलेल्या आहेत। त्यांच्या अपेक्षाभंगाला जबाबदार कोण आहे? मला वाटतं की विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण आणि अत्यंत कोती मनोवृत्ती महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या संदर्भात दाखवली, त्याचा मी जाहीर निषेध करते। पण त्यांचं म्हणणं होतं की कारण हे विधेयक घटनादुरुस्ती विधेयक होतं, त्यामुळे दोन तृतीयांश मेजॉरिटी जी आहे ती लागणार होती। असं असताना सत्ताधारी पक्षाकडे मात्र ती मेजॉरिटी नव्हती। विरोधी पक्षाचा हाच आक्षेप आहे की तुम्ही विधेयकाच्या मागून राजकारण करते, हा त्यांचा आक्षेप होता। बघा, महिला म्हणजे माता आहे। मातृशक्तीला, आईला जेव्हा अधिकार देण्याचा विषय येतो, जेव्हा भारत की बेटी को अधिकार देने का विषय आता है, तेव्हा राजनीती वगैरे सगळ्या गोष्टी येतातच कुठून? उलट माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या वेळेला आवाहन केलेलं होतं की अरे भाई क्रेडिट आप ले लो, चाहिए तो आपका फोटो छपवा देते हैं, लेकिन ये बिल पास करवा दो, इतक्या मोठ्या मतानं पंतप्रधानांनी साथ घातलेली असताना सुद्धा विरोधकांनी ज्या पद्धतीनं अत्यंत किळसवाणं प्रदर्शन हे कालच्या पासूनच्या 2 दिवसाच्या चर्चेत केलंय ना, त्याचं अत्यंत वाईट वाटतंय। ताई, हे सगळं जरी असं असलं तरी अनेक महिला खासदार नाराज झाल्याचं बघायला मिळतं। म्हणजे फक्त पक्षच नाही, मी तुम्हाला एक कमेंट वाचून दाखवतो। प्रियंका चतुर्वेदी जे ठाकरेंच्या माजी खासदार आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की आशा लावून बसलेल्या महिला, म्हणजे विधानसभा आणि लोकसभेमध्ये जाण्यासाठी अपेक्षा लावून बसलेल्या महिला खासदारांसाठी आजचा किंवा महिलांसाठी दुःखी दिवस आहे, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं। अत्यंत बरोबर आहे। या सगळ्या महिलांच्या स्वप्न, जी सोनेरी स्वप्न बघत होत्या, त्याला कुठेतरी आज हा काळा दिवस उजाडलेला आहे। मी तुम्हाला सांगते, आज ज्या महिला महाराष्ट्रातून आलेल्या होत्या आणि त्यांनी पब्लिक गॅलरीमधून लोकसभेचं कामकाज बघितलं, त्या आज सकाळी श्रीकांतजी शिंदे साहेबांशी संवाद साधताना म्हणाल्या की दादा, आम्हाला डेमो मिळाला, ये झाकी अभी बहुत कुछ बाकी है। म्हणजे त्या महिलांना कुठेतरी वाटत होतं की आज आपण पब्लिक गॅलरीत आहोत, तर उद्या आपण लोकसभेत असू, उद्या आपण विधिमंडळात असू। तो विश्वास जो त्यांना वाटत होता ना, त्यांच्या त्या सगळ्या उत्साहावर कुठेतरी पाणी फिरलेलं आहे। कारण इथे पक्षाचा विषय नाहीच आहे, इथे राजकारणाचा विषय नाहीच आहे, इथे महिलांचा विषय आहे, मातृशक्तीचा विषय आहे। मग अशा वेळेला आम्हाला अपेक्षा होती की बघा, एका बाजूला मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी आरक्षण नसताना राज्यसभेमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला पाठवून 50% आरक्षण दिलं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र हे विरोधी पक्ष, एका बाजूला यांना महिलांची मतं पाहिजेत पण महिलांना अधिकार द्यायला नको का? तर यांना फक्त स्वतःच्या घरातल्या घराण्याशाही चालवणाऱ्या महिला पाठवायच्यात, म्हणून सर्वसामान्य महिलांना स्वप्न नाहीयेत, त्यांनी प्रतिनिधित्व करू नये, या घाणेरड्या वृत्तीचा मी निषेध करते। शेवटचा प्रश्न, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? ज्या पद्धतीनं काँग्रेसनं कालपासून आम्ही बघितलं की कधी कुणी मॅजिशियन म्हणलं, कधी कुणी जादूगार म्हणलं, कधी कुणी याला वोटों का सर्जिकल स्ट्राईक म्हणलं, की तुम्हाला याच्यामध्ये मतं दिसतात? तुम्हाला आईच्या प्रेमात सुद्धा राजकारण दिसतं, आईच्या दुधात सुद्धा या लोकांना राजकारण दिसतं। त्यांच्या घाणेरड्या वृत्तीमुळे हे सगळं घडलेलं आहे। त्यामुळे काँग्रेस आणि बाकीचे सगळे विरोधी पक्ष मला वाटतं याला जबाबदार आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। या डॉक्टर ज्योती वाघमारे होत्या, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्ष जबाबदार आहे, त्यांना देशातील महिला धडा शिकवतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया ज्योती वाघमारे यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9।